जयंतीच्या निमित्तानं आपल्यासोबत बोलायला आहेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत. आपण त्यांच्याकडे जाऊया. सर, आपण वेगवेगळे मगाशी पैलू जाणून घेत आहोत मगापासून शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे. तुम्ही त्यांच्यावर शोध भवानी तलवारीचं हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं सांगाल? शिवाजी महाराजांच्या तलवारीविषयी खूप वर्षे संभ्रमावस्था होती. या माझ्या पुस्तकातून मी ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला मला असं दिसून आलं की शिवाजी महाराजांची एकच तलवार नव्हती, तर भवानी देवीच्या नावावरून नाव ठेवलेल्या शिवाजी महाराजांच्या कमीत कमी 3 तलवारी होत्या. कदाचित जास्तही असतील, पण 3 तलवारींची नावं आपल्याला इतिहासाच्या संदर्भ साधनातून मिळून होतात. एक आहे तुळजा फिरंग, दुसरी जगदंबा आणि तिसरी ती सुप्रसिद्ध भवानी. अशा या तलवारींचा अभ्यास करून याविषयी जी काही इतिहासातली संदर्भ साधनं आहेत, ती तलवार कशी होती, त्या तलवारीचं त्यानंतर शिवकाळानंतरचा आजपर्यंतचा प्रवास हा कुठं कुठं झाला, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी त्या तलवारी पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्याचबरोबर लंडनमध्ये राणीच्या संग्रहामध्ये जगदंबा नावाची शिवाजी महाराजांची तलवार आहे. या तलवारी ती आहे का नाही याच्याविषयी खूप भोवती झाली होती. प्रचंड वाद महाराष्ट्राच्या बाहेर झाले होते आणि सुदैवानं जगदंबेच्या कृपेनं ही तलवार शिवाजी महाराजांचीच आहे हे या पुस्तकातून मी सिद्ध करू शकलो. बरोबर आहे सर. तुम्ही पन्हाळगडावर सुद्धा दरवर्षी शिवपददर्शन कार्यक्रमाचं आयोजन करता, तर त्या कार्यक्रमाबद्दल सांगा, काय काय असतं त्या कार्यक्रमात? बहुतेक आवाज ऐकू गेले नाही. सर, तुम्ही पन्हाळगडावर दरवर्षी पददर्शन यात्रेचं एक कार्यक्रमाचं आयोजन करत असतात, त्याबद्दल पुन्हा एकदा थोडंसं सांगाल? हॅलो. हा सर. हा सर, प्लीज परत जरा एकदम. सर, तुम्ही पन्हाळगडावर सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि पददर्शन कार्यक्रमाचं आयोजन करत असतात, त्याबद्दल थोडंसं सांगाल? पन्हाळगड ते विशाळगडाचं ज्या वेळेला शिवाजी महाराज सिद्धी जोहारच्या वेढ्यातून सुटून पन्हाळगडावरून विशाळगडाला गेले, हा शिवचरित्रातील एक अत्यंत रोमहर्षक प्रसंग आहे. ज्या प्रसंगामुळं मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी मिळाली असा हा प्रसंग आहे. आणि मीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक इतिहासप्रेमी शिवप्रेमी ज्या वेळेला शिवाजी महाराज भर पावसामध्ये 12 जुलैला पन्हाळगडावरून निष्ठून रात्रीचं निघाले, तशाच पद्धतीचा एक इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी मोहिमा आयोजित केल्या जातात. दरवर्षी आम्हीही ती मोहीम आयोजित करतो. त्याचबरोबर पन्हाळा ते विशाळगडच्या मार्गाच्या दरम्यान पांढरपाणी नावाचं गाव लागतं. त्या पांढरपाणी या ठिकाणी लढाईला सुरुवात झाली आणि मग ते विशाळगडापर्यंत तो लढाईचा सगळा विस्तार होता. या सगळ्या गोष्टी त्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही लोकांपुढे आणतो. भर पावसामध्ये त्यावेळीच्या मावळ्यांनी शिवरायांनी कशा पद्धतीने कष्ट घेतला असेल स्वराज्य उभा करायला, ही ती पदभ्रमंती मोहीम पूर्ण केल्यानंतर आपल्याला दिसून येतं, जाणवतं. खरं आहे, मावळ्यांचा उल्लेख केल्यावर एक ती घटना आठवते शिवाजी महाराजांच्या संदर्भातली, की जेव्हा तोरणावर ते धन सापडलं मावळ्यांना आणि मावळ्यांनी ते धन त्यांना घेण्याचा मोह झाला नाही आणि ते धन शिवाजी महाराजांच्या पायाशी आणून ठेवलं. तर त्यावेळेस असं म्हटलं जातं की सत्तेशी पहिली जी लढाई असते ती स्वार्थाशी आणि मोहाशी, पण त्या मावळ्यांनी ही लढाई जिंकलेली होती. सर, तुमच्याशी आणखी आम्ही बोलणार आहोत या विषयावर, पण इथे एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.